नमस्कार मित्रांनो, माझं नाव विक्रांत. मित्रांनो, गेले काही दिवसापासून माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. जिकडे तिकडे धुमाकूळ चर्चा चालू आहेत. हे सर्व आपले सभासद मंडळी आहेत. पण मित्रांनो, सभासद आणि शेतकरी, जेव्हा एखादा शेतकरी ऊस लावतो, त्याला कष्ट करतो, मोठा त्या शेतकऱ्याला कष्ट करावं लागतात मोठा ऊस करण्यासाठी. पण हे करत असताना त्याला म्हणतात ना की पावसाचा सामना करावा लागतो, खते बियाणे म्हणा याचाही सामना करावा लागतो. मग राहिला प्रश्न काय आहे की ऊस आल्यानंतर तो ज्या कारखान्याला ऊस आपण घालणार आहे त्या ठिकाणी मिळणारा भाव, त्याचबरोबर मिळणारे खते बियाणे कसे असतात, काय असतात. तर नमस्कार मंडळी. नमस्कार. माझ्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सध्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचं वारं जिकडे तिकडे धुमाकूळ वाहत आहे. आज तुम्ही पण शेतकरी आहात. तुमचं नाव? नमस्कार, मी बापू पोपट बुकन, राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती. सध्याची मी सभासद उंडवडी जराडवाडीत नाही. बरोबर आहे. आता साधारण शेती करायची म्हणलं तर पहिले मेहनत करायला लागते. सगळी मेहनत करायची. नांगरट आली, नांगरट झाली की परत रोटर आला, सगळं आलं की तिथनं नंतर 7व्या महिन्यात सरी काढायला लागते. सरी काढले की त्याला बेणं लागते. बेणं झाले की परत बेणं हातरून सगळं झाले की परत टॉनिक आले की त्याला औषधं फवारण्यासाठी काय ते सगळं असं करस्तवर 18 महिने ऊस सांभाळायला लागतो. अगदी बरोबर. 18 महिने ऊस सांभाळल्यानंतर कारखाना तो ऊस बरोबर आहे घेऊन जातो. तो बी तिथं नोंद वगैरे असलीच आहे, असलं तर घेऊन जाणार, नाही तर नंतर काय ऊस घेऊन जात नाही. बरोबर. वेळ पण लावतो कारखाना ऊस घेऊन जातो, वेळ लागतो. म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिकाला तुम्हाला सामना करावा लागतो त्यासाठी. बरोबर. पाऊस आलं, ऊन आला, वारा आलं, त्या सगळे संपलं, ऊस व्यवस्थित राहिला तर ठीक आहे. परत उंदीर लागणं हे लागणं ते चालूच असतं. बरोबर. अडचणी आहेच, अडचणी भरपूर असतात ऊस सांभाळायचा म्हणजे ऊस मोठा करण्यासाठी तुम्हाला अहोरात्र कष्ट करावं लागतात. कष्ट करायला लागतात. माणसं रोजाने लावायला लागतात. रोजाने नाही लावले तरी स्वतः मेहनत करायला लागते राहणार. बरोबर. शेतकऱ्यांना आता तुम्ही मला सांगा, आजूबाजूला जे कारखाने आहेत त्यांचा भाव आणि आपल्या माळेगाव साखर कारखान्याचा भाव याबद्दल तुम्ही काय सांगताल? साधारण आपल्या माळेगावचा भाव सध्या तसा मला वाटतं कमीच आहे थोडा. बरोबर आहे. आजूबाजूचा थोडा भाव आहे भरपूर. बरोबर आहे. मग काय वाटतंय बरं, हा भाव कितीपर्यंत पाहिजे होता? हा भाव 3500-3400, गेल्या वर्षी आम्हाला 3400 पर्यंत भाव दिलता. बरोबर आहे. कारखान्याने. बरोबर आहे. गेल्या वर्षी. बरोबर. ह्या वर्षी काय अजून झाला नाही डिक्लेअर भाव तसा. आता आम्हाला ऍडव्हान्स 3132 रुपये दिलाय त्यांनी. बरोबर आहे. जसं की आता खते बियाणे तुम्ही म्हणता आपल्याला ते भरपूर लागतात, त्याच्यावर ऊस येतच नाही. ऊस नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, खत बियाणे तर कारखाना ऍडव्हान्स देतो आम्हाला. बरोबर आहे. ज्याच्याकडे जर नसलं शेतकऱ्यांकडे तर ऍडव्हान्स कारखाना घेतो, पण ते ऊसात नंतर कट करून देतो. थोडंफार अनुदान बी देतो कारखाना. अनुदान मिळतं आम्हाला कारखान्याकडून. बरोबर. काय अडचण नाहीत. आणि शेतकरी काय करतो, प्रायव्हेट मधनं बी घेतो. जसं ऊसाचं पैसे आलं की नंतर तो देऊन जातो. बरोबर. जसं शेतकऱ्यांकडे ऊसाचं जर सगळं बघून गणित केलं तर शेतकऱ्यांकडे काहीच राहत नाही. अगदी बरोबर. झिरो बॅलन्स राहतो. तसं शेतकरी शेती करायची म्हणून कष्ट करतो. आपली शेती आहे म्हणून वाढवडिलांची असल्या. बरोबर आहे. बरं, जसं की आता आज 12/6/2025 या दिवशी पॅनल जाहीर झाले. बरोबर आहे. आज त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पॅनल तर चांगले झालेत, म्हणजे लढत होण्यासारखे पॅनल झालेत. अगदी बरोबर आहे. दादांचा झाला, अण्णांचा काकांचा, आपल्या जुने नेते त्यांचाही झाला, पवार साहेब. बरोबर आहे. त्यांचा बी झालाय. बरोबर आहे. आता ह्या पॅनल म्हणजे ज्या डायरेक्टर बॉडी कोण असेल, सगळ्यांनी ज्यांनी मेहनत घेतली असेल गेल्या वर्षी काय सगळ्या शेतकऱ्यांसाठी, तो पॅनल येऊ शकतो. अगदी बरोबर आहे. कुठलाही पॅनल निवडून येणार, पण तुमची जी अडचण आहे, जी ऊसाची आमच्या वेळेवर जो ऊस घेऊन जात नाही, ही अडचण आहे. तसं म्हणाय इथल्या माळेगाव परिसरातच थोडासा प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे. तसं ड्राय एरिया म्हणजे आमच्या साईडला जराडवाडी बाहेरले जे ऊस तो कारखाना लवकर आणतो. बरोबर आहे. जे माळेगावचे ते सभासद आहेत, बरोबर, त्यांना थोडीशी अडचण आहे. नक्कीच. धन्यवाद. बाबा, तुमचं नाव? चंद्रकांत रावसाहेब गायकवाड. तुमचा ऊस जातो माळेगाव साखर कारखान्याला. तुम्हाला काय वाटतंय बरं, काय आता अडचणी काय काय आहेत? अडचणी तशा म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना कसं एकदा तोड दिली की ती लवकर नेत नाही ती, आणि त्या तोडीला 2 गाड्या टाक, 4 गाड्या टाक, एकदम असं 2-3 दिवसात नेत नाही ती. मग त्याला ट्रॅक्टर बोलवा वाढायला, ते ट्रॅक्टरवाला 400-500 रुपये एका गाडीला घेतो. मग यम कुठं पडलं तर मी आता 3600-2500 3000 भाव, त्यातनं 500 रुपये एका गाडीला गेलं
तर 1 टनाचं वरचं पैसे ते जातातच, मिळलं की ते 3,000 रुपये. 3,000 रुपये काय येत बरोबर आहे. राहिलं मला? अगदी बरोबर, झिरोच रक्कम झिरो राहिली. रक्कम राहते. मग त्यासाठी काय तुम्हाला वाटतं बरं, काय केलं पाहिजे? एकदम त्यांनी कसं माहितीये का, साधारण तोड लागली की 2-4 दिवसात एकर न्याय पाहिजे. बरोबर. ती नेऊ शकत नाही. ती आज आली तर उद्या खाड, परवा दिवशी येणार, ह्याच्यातच वेळ निघून जातो. आणि कसं होतं, इथली जी माळेगाव गटात 1 नंबर गट 2 नंबर गट आहे, ती उशिराने नेतात. बाकीच्या गटातला ऊस आहे ती लवकर नेते ती, बरोबर आहे. आणि इथला ऊस आहे ती मागं ठेवते ती. मग इथला जवळचा ऊस आहे तो मागं ठेवतात आणि बाहेरचा ऊस तो लवकर घेऊन जातात. म्हणजे बरोबर आहे. इथल्या ऊसवाल्याचं काय होतं हा. की त्याचं जे दुसरं पीक गव्हाचं म्हणा, हरभऱ्याचं म्हणा, जे होतं ते होत नाही. बरोबर आहे. तुमचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं. म्हणजे कुठलं आपल्याला बाबा 15-7ची आपण लागण केली, त्याचं आपण काय करतो, समजा दिवाळीत ऊस गेला की लगेच कल्टिवेटर मारून काय करून ती गव्हाचं पीक करतो. बरोबर आहे. ते येत नाही हो. तिथल्या लोकांचं दिवाळी झाल्यानंतर ऊस न्यायचा, बरोबर आहे. आणि मग हे तर डबल पीक होत नाही, असं होतं ना. बरोबर, मग ते अगदी बरोबर. समजा कुणी खोडवं राखलं तर तेच राहतं, पण ज्याला खोडवं नाही राखायचं त्याचं ऊस परत ती नांगरून ती तसंच ठेवावं लागतं. सोयाबीन ऊस करावं लागतं. खते बियाण्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता काय आहे की AI तंत्रज्ञान आलेले आहे, बरेच टेक्नॉलॉजी आलेले आहेत बाबा. आता आपला कारखाना काय करतो ते सांगा. कारखाना तसं हे करतो, ड्रीपद्वारे म्हणा कशाद्वारे म्हणजे सोडायचा हे असं देते ती. बरोबर आहे. ॲडव्हान्स मध्ये पण ते समजा एकरी 20,000 30,000 40,000 रुपये देते ती. ती ऊस गेल्यानंतर त्यातनं ती कापून घेते ती. बरोबर आहे. हा, आणि खोडव्याचं जे पीक असतं त्याला जी काही टक्केवारी असते त्यांचं ते अनुदान म्हणून देते ती. 200 रुपये 50 रुपये म्हणा 100 रुपये म्हणा अनुदान म्हणून खताद्वारे ती देते. कारखाना हा सगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना थोडस मदत करतोच. कशाने, कुठं जाहिरात करतात की पीक तुम्ही कसं तंत्रज्ञान वापरायचं, तुम्ही कसं पीक ऊसाचं घ्यायचं, कशी पट्टा पद्धत घ्यायची, ते कारखाने बी कुठं हे करतात सगळं, म्हणजे सहकार्य करतात. अगदी बरोबर आहे. हा, आणि त्यात दुष्काळी भागात दादांनी लक्ष दिलं, तिथले सगळं सभासद करून घेतले. सगळं दुष्काळी भागात सभासद सगळे झाले, म्हणजे होण्यापासून त्यांना पाणी आलं, पैसा वाईज चलन खेळतं राहिलं, सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात मिळायला लागल्या. लक्ष दिल्यामुळे दुष्काळी भाग वाईज थोडासा सुधारणा ते आलं. बरोबर आहे. आणि तिथले ऊस वगैरे बी येतात आता इकडं. बरोबर, काही अडचण येत नाही. साधारणतः आपल्या माळेगाव सहकारी कारखान्याची सभासद संख्या किती आहे? आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सभासद संख्या 20-22 हजार आहे. 20,000च्या आसपास आहे. 20,000च्या आसपास आहे. 20,000च्या आसपास आहे. आता सध्या शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून कोण आहेत, तुम्हाला काय सांगावं लागेल त्याबद्दल? आता जे सर्व जे डायरेक्टर उभा आहेत, आता जे तिन्ही पॅनेल, बरोबर, ते सगळ्यांचे कैवारीच म्हणावं लागतं. कैवारी म्हणायचं आहे. आम्हाला काय नाही, आम्हाला कोणताही पॅनेल निवडून येऊ द्या, फक्त आमचं ज्या गोष्टी आहेत बाबा त्याच्यामध्ये काय म्हणतात सुधारणा केलेला पाहिजे. शेतकऱ्याचा कैवारी म्हणजे शेतकऱ्याचा सगळा विचार करणार. पुढे चंद्रराव अण्णा येतो, पुढे की चंद्रराव अण्णाच आहेत, बरोबर, बाकी कोणच नाही. अगदी शेतकऱ्याचा विचार करणारा चंद्रराव अण्णाच आहे, आणि शेतकऱ्याला भाव पण देणारा चंद्रराव अण्णाच आहे. बरोबर आहे. कोणी काही सांगू द्या. नक्की, जसं की तुम्ही आता अण्णांचं नाव घेताय, बरोबर आहे. आता पहिल्या कार्याला अण्णा कारखान्यामध्ये काम करत असायचे, त्याबद्दल थोडंसं सांगा की आम्हाला जरा. हवा अण्णांनी भरपेट काम केले, शेतकऱ्यांना भरपेट मदत केली अण्णांनी. हा, अडी अडचणीला भरपेट मदत केलेली. आता एखाद्या चुकतं आणि तीच लावून धरणं काही खरं नाही. एकदा तुम्हाला सांगतो, अण्णांनी पेमेंट थकवलं होतं, बरेच वर्ष झालं, पण अण्णांनी ते दुसऱ्या वर्षी 1,800 रुपये भाव दिला. बरोबर आहे. 1,800 रुपये भाव, आणि प्रत्येक वेळेस अण्णा हा भाव वाढवून देतात, म्हणून आम्हाला अण्णा हे प्रियच आहेत. नक्कीच नक्की. कोणाचं काय असून द्या. तुमचा ऊस किती जातो? माझा ऊस मी ॲव्हरेज काढतो 92%. 92 टन ॲव्हरेज आहे माझं. तर बघा मित्रांनो, या की समोर 92% 92 टन हा एकरी आज हे बाबा काका ॲव्हरेज काढतात. तर मला तुम्ही सांगा, जे आमचा शेतकरी वर्ग तुम्हाला बघत आहे, तुम्ही कशा प्रकारे मशागत करता, थोडं त्याबद्दल बोला जरा. मशागत कसं, आपलं कसं माहिती का, मी काही कुठलं सेंद्रिय वापरत नाही. बरोबर आहे. मी आपलं घरगुतीच खत वापरतो. बरोबर आहे. रेग्युलर शेणकी, कोंबड खत, परत औषध तयार करतो घरगुती औषध. बरोबर. आता मला सांगा, माझा 92 टन ऊस जातो एकरी, तर मला 200 रुपये कमी आला तर माझा 6 महिन्याचा बाजार
मला तोट आहे त्याच्यात. नक्कीच, मला नक्कीच. 200 रुपये तोट मिळली तर बरं का? बरोबर आहे ना, का आपल्या जो संसाराला प्रपंचाला जो पैसा येतोय कारखान्यातून तोच जर आपला ही भाऊ तुम्हाला सांगतो अन्न 100% देतात. नक्कीच देणार. हा, नक्की देतात. बरोबर आहे. कोणी काय का असं कोणी काय का बोलणार. या की चला. विरोधक पाहिजेलच, विरोधक पाहिजे, त्याशिवाय कारखान्याला भाव मिळत नाही. बरोबर आहे. कारखान्याला विरोधक पाहिजेच. एक हाती सत्ता येऊन काही चालत नाही. अगदी एक बरोबर हाती आहे. सत्ता आली तर शेतकऱ्याचं मारण होते बरोबर आहे. आणि विरोधक असला तर शेतकऱ्यांचा फायदा होतो. बरोबर आहे. अजून काय सांगताल आता जाता जाता जे आपले आता एक सांगतो मी, खरोखरच मला तर प्रांजळपणे बोलायचंय. डायरेक्टर लोक इतकं नाही, ते तुम्हाला सांगतो गरिबाची पोरं काही कामाला कारखान्यात लावत नाहीत, अजिबात नाही. बरोबर आहे. त्याचा विचार सकाळ ते करू शकत नाही. सभासदाची लावत सभासदाची सकाट लावू शकत नाही ती. बरोबर. त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का, आता हे अण्णाबदली प्रेम आहे म्हणून आम्ही अण्णाला मतदान करणार म्हणजे नक्की नक्की करणार. अगदी बरोबर आहे करणार. की बाकी काय तुमचं करणार? प्रेम आहे म्हणून तुम्ही बोलताय आणि महत्वाचा तो प्रश्न तुम्ही विचारला. मित्रांनो गेटक्यांचा ऊस जास्त प्रमाणात उचलतात, शेतल्या सभासदांचं फार नुकसान करतात. बरोबर आहे. काय आणि 1 नंबर 2 नंबर गटात तर फार तकलीफ आहे ऊस तोडणीच्या बाबत. बैलगाड्या देतात, बैलगाड्यांना ट्रॅक्टर वडावं लागतो, कधी 2 गाड्या कधी 1 गाडी. या पद्धतीने जर ऊसचा असेल तर ते शेतकऱ्याला 1 एकर ऊस तोडायचं म्हटलं तर 15 दिवस जाते. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि इतकी तकलीफ होती की त्यांनी महत्वाचं म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर गटात बी ट्रॅक्टर टाकावत, मोठी वाहनं टाकावत. आणि ह्या सभासदांचा कारखान्याजवळचा असल्यामुळे ते जास्त लेट करतात. बरोबर, अगदी ते बरोबर. त्यांनी डायरेक्टर बॉड्यांनी ते समजून घेऊन बरोबर आहे. ह्या ज्या गोष्टी उणीव आहे ही भरून काढायला पाहिजे, कारण तुम्हाला ते सामना करावा लागतोय ना. हो अगदी बरोबर आहे. आता सांगताल आज तुमचा किती ऊस जातो? आमचं ऊस हाय अर्धा एकर. बरं, अर्धा एकर जातो. कधी तुम्हाला असं कधी अडचण आली का बाबा ऊस घेऊन जाताना किंवा बाबा खते बियाणेमध्ये काय अशा गोष्टी झाल्या का? मुलकाची माग झाली ती. बरोबर आहे. आणि कारखाना ऍडव्हान्स मध्ये किंवा असं पैसे देतो, बरोबर आहे. ती येळव मिळत नाही बरोबर आहे. किंवा कुठली गोष्ट ही होत नाही. जर शेतकऱ्यांचा जर वेळ ऊस गेला तर त्यांचं दुसरं पीक गव्हाचं किंवा हरभऱ्याचं ही होऊ शकतं. अगदी बरोबर पण आहे. तुम्ही जर वेळ नाही नेला, नाही दिला तर पुढचं आमचं पीक राहतंय ना. पुढचं पीक यायचं ते येत नाही. अगदी बरोबर, अगदी तसेच बरोबर. वावर पडून ठेवावं लागतं. बरोबर आहे. दुसरी ऊस लावस्तवर ऊस लावस्तवर. तसंच ठेवावं लागतं. बरोबर आहे. तर बाहेरचं ऊस जी गेटकेन कुठं काय असतो ते कवळे म्हणजे ऊस, शेजारचे ऊस राहतात तर बाहेरचे ऊस घातले जातात. बाहेरचे ऊस राहतात. बाहेर इथले ऊस राहतात आणि बाहेरचे ऊस आणतात. मग अगदी ही बरोबर. सभासदांना मागे ठेवतात आणि बरोबर आहे. गेटकेनचे लॉस. बरोबर आहे. आता जसं की तुम्ही काका सांगितलं बरोबर आहे की शेती खते बियाणे आणताना कारखाना तुम्हाला किती टक्क्यामध्ये सवलत देतो की बाबा कसं असतं म्हणजे काय बाबा सवलत ही नसते. ते बरं काय असतं कसं असतं ते मग खते बियाण्याचं? खत बियाणं म्हणजे ते आपले ऍडव्हान्स म्हणून देते ती. Advance पैसे पिकाऊ देतात. ऍडव्हान्स पैसे देतात. त्या पैसे देते ती. बरोबर आहे. काय बरं, 20,000 करून 30,000 बरोबर आहे. 40,000 देते ती इकरी. आज शेतकऱ्यांचे काय बरं म्हणलं तुम्ही कोणाचं नाव घेताल? तसं सांगताच येत नाही आता. तसं सांगताच येत नाही. बरं शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचं काय काय वार म्हणजे कोणाचं तुम्ही आपणच नाव नाही. घेताल? आपण शेतकरी कुणीच बरोबर आहे. नाही. बरं आता पहिली जी आपली निवडणूक झाली पहिल्या निवडणुकीमध्ये जसं की आपण म्हणतो की आज जवळजवळ शेतकऱ्यांचे कायवर म्हणजे आज चंद्राना तावरे हो. माननीय रंजन काका तावरे यांनी आज कारखान्यामध्ये बराच अभ्यास केला आणि कारखान्यासाठी प्रयत्न केले. हो. जसं की आता ज्या निवडणुकीमध्ये जे चेअरमन असतात त्यांनीही कारखान्यासाठी प्रयत्न केले. हो का? त्यांनीही कारखान्यामध्ये बरेचसे आता सुधारणा आता काय केली. झालंय, आता आपल्या इथं 3 ते 4 पॅनल पडण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. मग 3 तर पडलेलेच आहेत पण 4था देखील पडन. अगदी बरोबर पण आहे. कुणी काय आहे ना, बरोबर आहे. शेतकऱ्यांचं वेळे ऊस न्यायला पाहिजे. अगदी बरोबर. हा प्रश्न महत्वाचा आहे. हा, वेळे ऊस न्यायला पाहिजे. हा. त्यांच्या पाठीमागा शेतकरी सर्व राहतील. बरोबर आहे. त्यांच्या नक्कीच मागं. नक्कीच. तर बरोबर आहे तुमचं म्हणणं की कुठलाही पॅनल येऊन द्या आम्हाला त्याबद्दल दुमत नाहीये. नाही. आमचं सभासदांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला फक्त वेळेच्या वेळ ऊस घेऊन जावा ऊस घ्या. आणि आमच्या ऊसाची काळजी घ्या जेणेकरून चांगलं गाळप भाव बी होईल. दिला पाहिजे आम्हाला. बरं भाऊ पण ह्यांच्यावर द्या. तुम्ही आता भावाचं काढलेलं आहे, बरोबर आहे. हा, आज भाव तुम्ही पण शेतकरी आहात. शेतकरी आहे. तुम्हाला काय वाटतं बरं आता जो आपला कारखान्याचा जो भाव आहे तो कितीपर्यंत वाढला पाहिजे होता आत्ताच्या या ह्याच्यामध्ये? आताचा भाव त्यांनी 3132 आता दिलाय बर आणि बाहेरले भाव आहेत असे कळतात की आम्हाला 3500 3600 असा दिलाय बर बाहेरच्या कारखान्याने. बरोबर अगदी बरोबर आहे. आम्हाला ह्या कारखान्याने बी
3500च्या आसपास काढायला पाहिजे. बरोबर आहे. काय कमी नाही कारखान्याला? आज कारखान्यात चांगली सुधारणा झाली. सुधारणा आहे कारखान्याला. कॉलेज आहे, इंजिनियर कॉलेज आहे, इंग्लिश मिडियम आहेत. बरोबर आहे. पोशाचं ह्याचा प्रकल्प आहे तिकडं पलीकडल्या साईडला. सगळ्या कारखान्यापेक्षा ह्या कारखान्याला उत्पन्न जास्त आहे. बरोबर आहे. माळेगाव कारखान्याला. आता जसं की बाकीच्या कारखान्यामध्ये सभासदांना बऱ्याच गोष्टी म्हणजे सुविधा लागू असतात. मग आज मला तुम्ही सांगा, आपल्या कारखान्याने कोणत्या सुविधा तुम्हाला द्यायला पाहिजे की आज तुम्ही सभासद म्हणून आहेत? मेडिक्लेम विमा म्हणा, बऱ्याच गोष्टी म्हणा. तुम्हाला त्याबद्दल मेडिक्लेम विमा बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? कसा विमा आहे? विमा हे एका माणसाला काहीतरी 10,000 रुपये म्हणजे आपल्या वार्षिक भरायचं आहे. वार्षिक भरायचं आहे. बरं. आणि त्याबद्दल मिळणारे बेनिफिट आहे का चांगले? बेनिफिट आहे म्हणावं म्हणावं आहे. हा देतात बेनिफिट. अजून काय तुम्ही सांगता? आज तुम्हाला सर्व शेतकरी बघत आहे. समोर आहे का जरा थोडस? बरं या तुम्ही या पुढे एक मिनिट. हा बर त्याला माहिती देते बोला की नसता. बोला की सभासद म्हणून चर्चा झाली. सभासद म्हणून बोला की आता सध्या माझ्याकडे करा AI तंत्रज्ञान आता चालू. AI तंत्रज्ञान बरोबर आहे. AI तंत्रज्ञानामुळे तुमचं ऊस चांगले टक्के वाढत जातात. तुम्हाला टनीज चांगलं दिलं जाते. मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला जो आता शेतकरी बघत आहे, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताल की कशा पद्धतीने ऊसाची मशागत केली पाहिजे? ऊसाची मशागत नवीन पद्धतीने थोडा माहिती जवळ घ्या. हा नवीन पद्धत आता आली. बरोबर. तेच माणसांनी थोडं वापरावं. बरोबर. जुन्या पद्धतीचं आता काय राहिलं सगळी 5 फुटी बरोबर. वरनं ड्रोन फवारणी करणे. हा ते नवीन ते तंत्रज्ञान आले ते शेतकऱ्यांनी आता आपण त्याचा फायदा करून घ्यावा. बरोबर आहे. त्याने ऊसाचं उत्पन्न वाढते आणि टनेजला बी फरक पडतोय. बरोबर. जेणेकरून 86 ला बी टनेज चांगलं आहे. 265 बी आहे. शक्यतो जिकडे पाणी नाही तिकडे 86 केलं तरी चालण्यासारखं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि जिथं पाण्याची सोय आहे तिथं 265 केलं तर चालेल. बरोबर. शेतकऱ्यांचा फायदा काय होतो माहिती आहे का? नमस्कार. 286 जर केला 86 नाही कारखान्याला नेला तर पुराणला बी जाऊ शकतोय आपण. हा बरोबर. अगदी बरोबर आहे. हा 265 काय होतोय की फक्त कारखानाच वापरतो, गुरु काही खात नाही. बरोबर आहे. तर जिथं पाण्याचं नाहीच काय, जर पाणी टिकलंच नाही आपलं उन्हाळ्यात, तर आता उंडवडी, जराडवाडी, इकडं जळगाव ह्या साईडला काय पाण्याची सोय नाही. तर जे आता कोणी आम्हाला परत आता निवडून वगैरे त्यांनी पाण्याची सोय वगैरे केली तरी अगदी बरोबर चांगलं होईल. आता तर सरासरी दादांनी तर काय सोय केलेली थोडी. बरोबर आहे. बरोबर आहे. अजित दादांनी जराडवाडी ह्या साईडला पाण्याची थोडीशी सोय केलेली. दादांचं थोडस त्या साईडला लक्ष. तसंच अण्णांनी आणि काकांनी यांनी बघायचं आमच्या दुष्काळी भागात थोडस लक्ष दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. तरी कारखान्याला थोडासा चांगला फरक पडू शकतो. आणि सगळ्या मतदानाचं बी तो केंद्र जराडवाडी, मी राहणार मी जराडवाडीच आहे. बर. आणि इथं व्यवसाय करतो मी आणि इथं जाऊन येऊन शेती बी करतो. तिथून ऊस तुमचा कारखान्याला इथं माळेगावला येतो? माळेगाव कारखान्याला ऊस येतो. मी सभासद आहे तिथला. बर. म्हणजे पहिला सभासद आहे वाढीव ह्याच्यातला. तुमचं म्हणणं एकच आहे की आजूबाजूला जो कारखाना आहे, जे तुमचे सगळे भाग आहेत, त्यांनी जर सगळ्यांनी लक्ष दिलं तर कारखान्याला अजून प्रॉफिट होऊ शकतं. नक्कीच. अगदी बरोबर. ऊस बाहेर म्हणजे सभासदांचा येऊ शकतो. अगदी बरोबर. आता हे आमचं ते सभासद त्यांनी वाढवलेलं आहे म्हणजे जास्त. बरोबर आहे. हा काहींचा विरोध होता, काही दादांनी हे केलं, वाढवलं. आता तिथली माणसं म्हणतात दादांमुळे आपले सभासद झालेत त्या साईडचे. अगदी बरोबर आहे. हा त्यामुळं जास्त वर्ग तिकडे दादालाही मानणार आहे आणि अण्णांना बी जर फिरले तर तिकडे ते बी मानणार आहेत त्यांना. अगदी बरोबर. काकांमुळे अण्णांमुळे थोडासा भावाला कारखान्याला फरक पडेल. ओके धन्यवाद. दादांनी बी लक्ष दिलं तर चांगलं होईल. जेव्हा आपला सभासद असतो तो सभासदांना काय पाहिजे नसतं की आमच्या फक्त ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, जी त्याची सुविधा असतात सुविधा पण मिळाला पाहिजे. महत्वाचं जसं की त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलालाही तिथं कारखान्यामध्ये काम लागायला पाहिजे, ही महत्वाची आहे. जसं की तुम्ही सांगितलं की कुणी असेल त्यांनी नक्की. अजून काय विचार काय नाही, विचार काय व्यवस्थित आहे. एवढं इलेक्शन चांगलं आहे. कारखाना आमचा सगळे सोय आहेत, कॉलेज आहेत, इंग्लिश मिडियम आहेत, शिक्षणाबाबतीत सगळं व्यवस्थित आहे कारखान्याचे. त्यामुळे कारखान्याचे काही टेन्शन नाही आम्हाला. कारखाना व्यवस्थित आहे आमचा. इथनं पुढे बी व्यवस्थित चालत. बरं चला मित्रांनो, आता खरंच छान वाटलं. आपल्याला 2-3 सभासद चांगले बोलले आणि खरंच की आज आपण हा जो व्हिडिओ केलेला आहे, पहिलाच माझा व्हिडिओ आहे आपला कारखान्यावरती. आणि माझा तोच प्रश्न आहे की कुठलाही पॅनल निवडून येऊन द्या,
आमचं त्याबद्दल दुमत नाहीये, पण जो आमचा सभासद वर्ग आहे तो सभासद आज कुठेतरी खालच्या तळाला चाललेला आहे. काहीतरी कारणं आहेत, त्यांचा ऊस जात नाही, त्यांना सुविधा मिळत नाहीये. तर ते थोडंसं जर माझं खरंच व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी थोडंसं ते मत विचारात घ्यावे आणि आपल्या सभासदांचे हा प्रश्न सोडवावे. धन्यवाद.